योजना प्रभावीपणे राबवणं आणि त्याची खरी परिणामकारकता दिसायची असेल तर त्यासाठी आपण सर्व म्हणजे अधिकारी कर्मचारी शासकीय त्याच्यानंतर NGO आणि पदाधिकारी या सगळ्यांनी हातात हात घालून चालणं गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर निश्चितच विकसित भारताचं स्वप्न जे आहे, जे उद्देश आहे या योजनेचा की ग्रामीण भारताचा विकास 2047 मधला जो बघितलेला आहे भविष्यातला, त्याचा वेध घेणं नक्कीच शक्य होईल असं मला वाटतं. आज एक शपथ घेऊया किंवा संकल्प सोडूया की ही आपण चांगल्या पद्धतीने राबवू. आतापर्यंत जशी राबवत होतो तशीच, पण ही तळागाळापर्यंत पोहोचेल आणि खऱ्या लाभार्थीला याचा लाभ मिळेल यासाठी आपण कटिबद्ध राहू. आम्ही ज्यावेळेस या योजनांचं स्पष्टीकरण देतो, मार्गदर्शन करतो, त्यावेळेस आमची जबाबदारी काहीतरी राहते. तळागाळात ज्यावेळेस आपण या योजनांची माहिती द्यायला जातो किंवा मजुरांची आपण नोंदणी करत असतो, त्यावेळेस त्यांना या योजनेची पूर्णपणे माहिती देणं गरजेचं आहे. ते तुमचं, आमचं, अधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं काम, जेणेकरून गाव पातळीवर, ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती स्तरावर असे शेतकऱ्यांचे मेळावे घेणं, त्यांना उपकृत करणं. कारण अशा अनेक योजना आल्या. मग एक मी साधारणतः सांगेन, गोठा बांधणे ही मनरेगातून योजना आली.